नमस्कार. तुम्हा सर्वांचे ऑथेंटिक खांदे चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आमच्या खानदेशातील पारंपरिक गुळाच्या पाटवडीची भाजी. ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला तर खूपच चवदार लागते. तुम्ही पण एक वेळा ही पाटवडीची भाजी एक वेळा नक्की करून बघा. एक वेळा बनवली तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल, एवढी चवदार लागते. तुम्ही जर पाहुण्यांनासुद्धा ही भाजी खाऊ घातली तर पाहुणे पण खुश होतील. चला मग या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी धणे, जिरे, हिरवी मिरची, लसूण आणि आलं हे वाटण करायचं आहे हिरवं, त्यासाठी घेतलेले आहे. त्यानंतर खोबरं, खसखस आणि 2 कांदे घेतलेले आहेत. आता आपण कांदे चांगले बारीक चिरून घ्यायचे. जेवढे बारीक चिरता येईल तेवढे बारीक कांद्यांना चिरून घ्यायचं. आधी ही सर्व कांदे कापून घ्यायचे, मसाला वगैरे ही तयारी करून घ्यायची. आता आपण अशा पद्धतीने कांदा छान बारीक कापून घेऊ. ही भाजी मी 4 जणांसाठी बनवते. तुम्ही जर जास्त जणांसाठी बनवत असाल तर मग बेसन पीठ पण जास्त घ्यायचं, तर कांदे पण जास्त घ्यायचे. त्यानंतर कांदे कापून झालेले आहेत. आता आपण हे हिरवं वाटण वाटून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घ्यायचं. त्यानंतर पाणी टाकून मिक्सरला फिरून घ्यायचं जाडसर. त्यानंतर एका भांड्यामध्ये काढायचं. भांडं थोडं मोठंच घ्यायचं. त्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून पीठ भिजवणार आहोत पातळ. त्यासाठी थोडं मोठंच भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर आता हा मसाला काढून घ्यायचा. मसाला काढून झाल्यानंतर मी 2.5 वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर हळद टाकायची आणि बारीक कट करून कोथिंबीर टाकायची. आता मिश्रण चांगलं मिक्स एकजीव करून घ्यायचं चांगलं. बेसनाच्या गुठळ्या राहिल्या नको पाहिजे. थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करत घ्यायचं. हे मिश्रण आपल्याला एकदम घट्ट करायचं नाही आहे. आपण डोश्याला कसं बनवतो पातळ, तसं पातळ बनवायचं आहे. बघा अशा पद्धतीने पातळ करायचं. त्यानंतर कांदे पण भाजून घ्यायचे. या भाजीसाठी आपल्याला रस्सा बनवायचा आहे, त्यासाठी कांदे भाजून घ्यायचे. त्यानंतर कांदे थंड झाल्यावर कांदे, आलं, लसूण मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं. हा पण एक मसाला तयार करून घ्यायचा. आता बघा मसाला बनवून तयार आहे. आता आपण गॅसवर तवा ठेवू. तवा ठेवल्यानंतर आता आपण खोबरं भाजून घेऊ. खोबरं, कांदा, खसखस आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं. एकदम खूप जास्त पण नाही भाजायचं. बघा आता मस्त कमी गॅसवर भाजायचं. चांगलं खमंग भाजलं जातं खोबरं. अशा पद्धतीने आता मस्त छान आपण खोबरं भाजून घेऊ. बघा आता कलर पण बदललेला आहे. खोबरं भाजून झालं. त्यामध्ये खसखस टाकायची. खसखस एकदम आधी टाकायची नाही, नाहीतर मग जळून जाते. आता व्यवस्थित खसखस पण भाजून घेऊ. मी 1.5 चमचा खसखस घेतलेली आहे. आणि एक खोबऱ्याची वाटी होती ती खिसून घेतलेली. बघा आता खोबरं, खसखस चांगलं भाजून झालेलं आहे. आता आपण एका त्याच ताटामध्ये काढून घेऊ, ज्या ताटामध्ये आधी काढलेलं होतं त्याच. खोबरं आणि खसखस काढून घेतल्यानंतर त्याच तव्यावर कांदा टाकून घ्यायचा. कांद्याला पण आता चांगलं भाजून घेऊ. थोडा कांदा परतून झाला का त्यावर तेल टाकायचं थोडंसं. परत तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं. एकदम खूप जास्त लालसर पण नाही होऊ द्यायचं आहे कांद्याला. असं कसा ब्राऊन रंग होईल तिथपर्यंत भाजायचं आहे. कांदा भाजला जातो आहे तिथपर्यंत जे खोबरं थोडंसं जर जाडसर वाटत असलं तुम्हाला तर थोडंसं हाताने त्याला असं बारीक चुरून घ्यायचं.
आता बघा आपला कांदा पण जवळपास भाजून तयार आहे. बघा अशा पद्धतीने कांदा भाजायचा. कांदा पण आता आपण ताटामध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी. कांदा काढून झालेला आहे आता आपला. त्यामध्ये आता आपण त्याच ताटामध्ये थोडा अजून परत बारीक कापून घेतलेला हिरवा कोथिंबीर पण टाकून द्यायचा. आता आपले पाटवडीचं सारण बनवून तयार आहे. आता आपण भाजीचा आधी रस्सा बनवून घेऊ, मग नंतर पाटवडी बनवायची गरम गरम. त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं. 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर जे आपण वाटून घेतलेलं वाटण होतं, कांदा, आलं, लसूण ते टाकून घ्यायचं. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व. छान असं मिक्स करून घेतल्यानंतर 1 ते 2 मिनिट तेलामध्ये मसाले आता चांगले होऊ द्यायचे. 1 ते 2 मिनिट झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं धने पावडर, गरम मसाला, हळद, त्यानंतर चवीनुसार लाल मिरची पावडर. आणि आता परत मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊ. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ आपण पाटवडीच्या पिठामध्ये पण घेतलेलं आहे. तशा अंदाजाने रस्सा बनवायचा. मीठ टाकल्यानंतर परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला होता थोडाफार राहिलेला त्यामध्ये पाणी टाकायचं आणि परत तेच कढईमध्ये मसाल्यात टाकून घ्यायचं. त्यानंतर 1 ते 2 मिनिट चांगलं तेल सुटू द्यायचं मसाल्याला. बघा आता छान तेल सुटलेलं आहे. व्यवस्थित असं तेल सुटल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं. मस्त छान सुगंध येतोय मसाल्याचा. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं. तुम्ही हवं तसा रस्सा करू शकता. एकदम पातळ रस्सा झाला तरी पण ही भाजी खायला चवदार लागते. आता मी यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर आता या रश्श्याला चांगली उकळी येऊ द्यायची. 4 ते 5 मिनिटात भाजीला चांगली उकळी येऊन जाते. आता आपण रश्श्याला उकळी येण्यासाठी दुसऱ्या गॅस पेटवायचा एक. त्यावर कढई ठेवून द्यायची. त्यानंतर गॅसवर आता आपण तवा ठेवायचा. तुमच्याकडे जर नॉनस्टिक तवा असेल तर तो घ्यायचा. आमच्याकडे सध्या लोखंडाचाच तवा आहे, त्यामुळे मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे. त्यानंतर तेल घेतलेलं आहे. एक कांदा कापून घेतलेला आहे तेल लावायला तव्याला. त्यानंतर पीठ पण आपलं चांगलं आता मुरून झालेलं आहे. आता आपण आपला तवा लोखंडाचा असल्यामुळे त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि पाण्याचा शिपका मारायचा, म्हणजे मग तव्याला बॅटर चिटकत नाही. त्यानंतर कांद्याने असं सर्वीकडे तव्याला तेल लावून घ्यायचं. त्यानंतर असं जे पीठ होतं बेसनाचं आपण भिजवलेलं ते 1 चमचा ते 1.5 चमचा तव्यावर टाकायचं. मस्त असं एकाच बाजूने गोल 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 फिरवायचं. बघा अशा पद्धतीने गोल फिरवायचं. एकदम घट्ट झालं तर व्यवस्थित फिरत नाही, त्यासाठी थोडं पातळच पीठ भिजवायचं बेसनाचं. आता बघा व्यवस्थित असं छान फिरवून घ्यायचं एका साईडनेच. त्यानंतर कढईने थोडंसं तेल सोडायचं. आता आपण त्यामध्ये सारण टाकून घेऊ. त्यासाठी खोबरं खसखस टाकून घ्यायचं आधी. त्यानंतर कोथिंबीर आणि कांदा टाकून घ्यायचा. सर्व सारण मस्त असं टाकून झाल्यावर
सराटा घ्यायचा आणि सराट्याने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, दाबून घ्यायचं ते सारणला. आणि आता थोडं थोडं कडेने काढत घ्यायचं. लोखंडाचा तवा असल्यामुळे थोडं चिटकतं, पण नॉनस्टिकला एवढं कडा वगैरे काढायची एवढी काही गरज नसते, एका वेळेसच छान निघून जातो तो. आपण व्यवस्थित हळूवार काढून घेऊ. गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची, एकदम जास्त ठेवायची नाही, नाहीतर मग जळून जातं. त्यानंतर असे फोल्ड करून घ्यायची चांगली. आता 2 ते 3 4 घड्या जशा पडतील तशा घड्या टाकून घ्यायच्या त्यातला पाटोडीला आता, आणि व्यवस्थित शेकून घ्यायची परत. बघा आता आपली पाटोडी रेडी आहे आणि रश्याला पण उकळी आलेली आहे. आता अशा पद्धतीने आपण सर्व पाटवड्या बनवून घेऊ. ही पाटवडी गरम गरम खायला तर खूपच छान लागते. या पद्धतीने जर तुमची पाटवडी जर नाही झाली तर मग बेसन पीठ जर घट्ट असेल तर त्यात थोडं पाणी टाकायचं. मग घट्ट जर बेसन पीठ जर असलं ना तुमचं, तर मग व्यवस्थित असं गोल छान मिश्रण डोसेसारखं पसरत नाही तव्यावर. आणि एकदम खूप जास्त गरम तव्यावर पण नाही पसरवायचं. गरम तव्यावर जर तुम्ही पसरवायला गेले तर ते गोडा होतं, पसरवलं नाही जात. त्यामुळे गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवायची. बघा आता अशा पद्धतीने आपण दुसरी पाटवडी पण बनवून घेऊ. आपण सारण टाकून घेऊ पाटवडीमध्ये. सारण चांगलं मस्त टाकायचं, कंजूशी करायची नाही सारण टाकायला. सारणानेच ही पाटवडी खायला खूप चवदार लागते. असं चांगलं दाबून घ्यायचं त्याला आता. आणि घड्या पाडून घ्यायच्या. एकदम खूप बारीक घड्या पण नाही पाडायच्या, एकदम मोठ्या मोठ्या पण घड्या नाही पाडायच्या. तर मग मोठ्या घड्या पाडल्या का ते उकलून जाते. तर आपण घड्या पाडून घेऊ. घड्या पाडताना थोडंसं प्रेस करायचं, एकदम जास्त नाही, नाहीतर मग खूप जास्त जोरात करसाल तर तुटूनच जाईल ती. बघा आता आपली दुसरी पाटवडी पण बनवून तयार आहे. तिला पण थोडंसं परत घड्या पाडल्यानंतर थोडंसं शेकून घ्यायचं. त्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्या पाटवड्या बनवून तयार आहे आणि रस्सा पण बनवून तयार आहे. तुम्ही पण एक वेळा अशी आमच्या खानदेशातील पारंपरिक पद्धतीची पाटवडी एक वेळा नक्की करून बघा आणि कशी झाली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा आता किती असा मस्त छान सुगंध येतोय आणि खायला पण खूप चव लागते या पाटवडीची. आता रस्सा बनवून तयार आहे. मस्त असा गरम गरम रस्सा बनवून तयार आहे. त्यावर हिरवगार कोथिंबीर टाकायची आणि आता गॅस बंद करायचा. आता रस्सा पण तयार आहे आणि पाटवडी पण तयार आहे. पाटवडीचे 2 ते 3 पीस असे पीस करायचे, मस्त छोटे छोटे 2 ते 3 पीस टाकायचे असे डिशमध्ये. त्यावर मस्त गरम गरम रस्सा टाकायचा आणि गरम गरम मस्त असं जेवणाला बसायचं. खूप छान चव लागते. नॉनव्हेजपेक्षाही ही भाजी खायला खूप चवदार लागते. एक वेळा तुम्ही अशा पद्धतीने ही पाटवडीची भाजी नक्की बनवा. बघा किती मस्त छान. ही भाजी तुम्ही पोळी, भात, भाकरीसोबत बनवू शकता. मस्त असं गरम गरम ताटामध्ये भाजी घ्यायची, कोरडी 1 ते 2 पाटवडी घ्यायची, भाकरी घ्यायची. उन्हाळा असल्यामुळे मस्त दही पण घेतलेलं आहे 1 वाटी, कांदा घ्यायचा, लिंबू घ्यायचा आणि मस्त असं गरम गरम जेवण करायचं. या मग जेवण करायला. थँक्यू.